नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, आज आपण राहिलेले झेडपीच्या पदाची तसंच राहिलेले जे पेसाचे जे निकाल रखडले आहेत त्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची माहिती देतो. विद्यार्थी मित्र, हा महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर विद्यार्थी मित्र, आज आपण जे झेडपीचे पेपर रखडलेले आहेत ते पेपर कधी होणार, पेसा नॉन पेसा सर्व माहिती देणार आहोत. एकच विनंती, का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. तर विद्यार्थी मित्र, आता सध्या जे आपल्याला अपडेट आले त्या अपडेटनुसार विद्यार्थी मित्र 12 तारखेला पेसाची जी भरतीचा जो न्यायालयात प्रश्न आहे त्याची तारीख असल्यामुळे 12 तारखेला काय होईल त्या संदर्भामध्ये आपल्याला कळन. तसंच विद्यार्थी मित्र, दुसरं एक माहिती महत्त्वाची सांगायची अशी, आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि जे इतर पदं राहिलेले आहे ज्यामध्ये पेसा नॉन पेसा असे दोन्ही पण आहेत. तर विद्यार्थी मित्र, नॉन पेसाचे जेवढे जिल्हे आहेत म्हणजे जे पेसा अंतर्गत येत नाही त्या जिल्ह्यांचे 100% पेपर हे लवकरच होणार आहेत. त्याच्या हालचाली खात्याअंतर्गत चालू आहे. विद्यार्थी मित्र, सध्या स्टाफ सिलेक्शन त्यानंतर जे इतर बँकिंगचे वगैरे पेपर चालू असल्यामुळे सध्या तरी त्यांना सेंटर भेटत नाही अशी माहिती आपल्याला कळलेली असल्यामुळं जिल्हा प्रशासन आता तयारीतच आहे, म्हणजे प्रयत्नात आहे की नेमकं आम्हाला सेंटर भेटेन का, आणि राहिलेले जे रखडलेले पेपर आहे तर ते 100% होणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्र, जेवढे पेसा अंतर्गत जेवढे जिल्हे आहेत 10 का 12 जिल्हे आहे विद्यार्थी मित्र, तेवढे जिल्हे जर सोडले तर बाकीचे जे जिल्हे आहे विद्यार्थी मित्र त्यांचं 100% पेपर होणार आहेत. म्हणजे जे इतर जे झाले जे कोकण विभागातले त्यानंतर सातारा सांगली वगैरे अशा प्रकारे जे आहेत, परभणी, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्र जिल्हे आहेत तर यांचे 100% पेपर होणार आहेत. फक्त जे पेसा अंतर्गत म्हणजे नॉन पेसा जे आहे जिथं पेसासाठी क्षेत्र राखीव नाही आहेत, म्हणजे पेसा म्हणजे काय की ते जे आदिवासी क्षेत्र असतं तिथल्या त्यांच्यासाठी जे राखीव जागा ठेवल्या जात्या आणि त्याच्यामुळं विद्यार्थी मित्र जिथं नाही आहेत तर तिथल्या 100% विद्यार्थ्यांना पेपरच्या लवकरच तारखा येणार, वेळापत्रक येणार विद्यार्थी मित्र. त्या संदर्भामध्ये आता राज्य सरकार तयारी करीत आहे आणि लवकरच ते सर्व डिक्लेअर होईल. तसंच विद्यार्थी मित्र, झेडपीचे जे निकाल राहिलेले आहेत ते निकालसुद्धा लवकरच शासन लावत आहे. तसंच आता जी पोलीस भरती आली त्या पोलीस भरतीनंतर एक नगर परिषदेची जाहिरात येणं बाकी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा गट डच्या जागा आहे, त्या गट डच्या जागाचं भरल्या शासनाने तर लवकरात लवकर चांगलं होईल, कारण की बरेच पेपर असे बाकी आहेत आणि आपले जे इतर विभागाचे विद्यार्थी आहे त्यांचे आता बरेचसे डॉक्युमेंट वगैरे झालेले आहेत. फक्त पेसाचा नॉन पेसाचा जो प्रश्न राहिला आहे तो पण लवकरच सर्व शासन मिटून, ज्यामध्ये जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती आणि वनरक्षक भरती नॉन पेसा जो प्रश्न अटकलेला आहे तो पण लवकरच मिटवला जाईल. तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट मिळा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, आभारी.